विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनता जनार्दनाचा मी आभार मानेल. अतिशय चांगला विजय, जवळपास 80,000च्या फरकाने लोकांनी मला या ठिकाणी निवडून दिलेले, त्याबद्दल जनता जनार्दनाचा मी आभार मानेल. मोठं चक्र तुमच्या समोर असलं होतं, मी त्याबद्दल बोललोय. माझ्याच पक्षाच्या लोकांनी माझ्याच विरोधात उमेदवार उभा केला, तो पाडला जाईल याचा विचार केला. आमच्या जिल्ह्यातले दुसरे राष्ट्रवादीचे जे नेते त्यांनीही षडयंत्र रचली. इथे ऐन वेळेस आणून तिकीट देण्यात आलं आणि मला पाडण्यात आलं. माझ्या पक्षाच्याच लोकांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याबद्दल मी स्पष्टपणे बोललो ना, पाडण्याचा प्रयत्न फक्त स्टेजवरूनच करावा. ते पार तुम्ही जर प्रत्येकाला गावोगाव गल्लोगल्ली जर फोन करून सांगायला लागले ते लपून राहत नाही ना. प्रत्येक गावात फोन गेले की कमळ सोडा आणि शिट्टी धारा असे फोन जाऊन सुद्धा मला लोकांनी निवडून दिले. विजयाच्या अगोदर एक भारतीय निवडणुकीच्या अगोदर राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल तुमचं देखील. हो, मी अगोदरच म्हणलं होतं राज्यामध्ये अंडर 100 येईल. हे कधी माझ्या सभेत सुद्धा मी बोललेलो आहे की 100च्या आतमध्ये जागा येतील. आता किती आत आल्यात मला माहिती नाही, मी अजून माहित पण नाही घेतलं, कारण माझं काउंटिंग आतापर्यंत चालू होतं. त्याच्यामुळं किती आहे 56 जागेवरती महाविवाह येऊन सिमटलेले आहे. मी अगोदरच म्हणलं होतं की अंडर 100 हे सिमटेल, पण अंडर 60 जाईल असं मलाही वाटलं. त्यामुळं जनतेनं महायुती सरकारवरती, विशेषतः भारतीय जनता पार्टीवरती या ठिकाणी विश्वास ठेवलेला आहे. ठीक आहे, लोकसभेच्या वेळेस आमचा पराभव झाला, आम्हाला पराभूत व्हावं लागलं. याचा अर्थ असा नाही की आमच्या शीर्षस्थ नेतृत्वाला 100% मार्क देऊन जनतेने आम्हाला विजय केलेले असं मला वाटतं. याचे श्रेय कोणाला असणार आणि आव्हान काय असणार? याचं श्रेय माझ्या मतदारसंघातलं जनता जनार्दनाला आहे, माझ्या पार्टीला आहे. त्याच्यामुळं मी जास्तीत जास्त आव्हान एकच करेन की कार्यकर्त्यांनी शांत राहावं. लोकांनी प्रचंड मतं दिलेली आहेत आपल्याला, त्यांचे उपकार आपल्याच्याने फिटणार नाही. आपल्या शरीराच्या कातड्याच्या चपला करून जरी त्यांच्या पायी घातल्या तरी सुद्धा हे उपकार लोकांचे आपल्यावरती विसरणार नाहीत, फेडू शकणार नाहीत. जे काही फेडता येईल ते 5 वर्ष पुढची फेडण्याचा प्रयत्न करू, वाकून झुकून राहू आणि जनता जनार्दनाचं कल्याण करू. फक्त उन्माद, अतिउन्माद किंवा विनाकारण कोणाच्या दारात जाऊन फटाकडे वाजवणे, इतरांना वेडवाकडं बोलणे असा कुठलाही उद्योग जे आमच्या कार्यकर्त्यांनी करू नये अशी माझी विनंती आहे. रनिंग आमदार चौथ्या क्रमांकावर आहेत, त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? मी हे बाकीत अगोदरच केलेलं होतं की रनिंग आमदार जे आहे ते 4थ्या क्रमांकावर. 5 वर्षामध्ये फक्त पैसे गोळा करायचा धंदा केला, त्यांनी माणसं कमवायचा उद्योग केला नाही. आणि आता आणखी बघा पुढं काय काय निघतं ते. म्हणजे रस्ते त्यांना खांब सुद्धा पुरलेला नाहीये. जास्तीचं बोलत नाही, पण आता कळेल ते आम्ही प्रसिद्ध करू मतदारसंघामध्ये यांनी काय काय उद्योग केलेले आहेत. फक्त लुटणे म्हणजे आमच्याकडं पद्धत आहे मराठवाड्यामध्ये म्हणतात चुरून खाणे, त्याच्यानंतर चाटून पुसून खाणे ताट हे ऐकलं, परंतु परात फोडून खाणं हे आम्ही ऐकलेलं नव्हतं. ते आष्टी मतदारसंघामध्ये झालेले, यांनी परात फोडून खाल्लेले, त्याच्यामुळे लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली. आपण सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये घड्याळच्या चिन्हावर जेवढे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यामध्ये असेल ना, ठिकाणी सर्वात कमी मतदान मिळेल. असेल ना, निचांकीच असेल. याच्यापेक्षा खाली घड्याळ गेलंय का कुठं मला माहिती नाही. मुंबईत काय असं 2-3 हजारावर काहीतरी थोड्या मताने ते डिपॉझिट वाचलेलं आहे. नाही डिपॉझिट पण लोकांनी घातलं होतं. इतकं एखाद्या रनिंग आमदाराला 0 मतं काही बूथवर पडतात, 0 ते म्हणत होते ना मी रनिंग आमदार आहे, मी आमका आहे. अरे रनिंग आमदार ते 0 मतं कशी पडले बाबा? 1 मते अनेक बूथवर 1
रनिंग आमदार एक मत. अरे मला तर 2 अंकी सुद्धा कुठं मत नाहीयेत. सगळ्या बूथ वर 3 अंकी मत आहेत. हा? त्याला मत पाडायला झिजावं लागतं, कंबर दुखवून घ्यावं लागतं, लोकांच्या सुख दुःखामध्ये जावं लागतं, लोकांचे काहीतरी काम करावं लागते आणि जीवावर उदार होऊन काम करावं लागतं. कोरोनामध्ये हेच सेंटर आहे. इथे सुरेश दस रात्रंदिवस येतो, सरकारी इथं चालू होतं. जरा माहिती घ्या. आणि कोरोनामध्ये महाराष्ट्रात नाही, भारतात सर्वाधिक जास्त एखादा लोकप्रतिनिधी म्हणून मी काम केलं असणार, याची नोंद तुम्ही माहिती करा. फक्त एवढं की फेसबुक व्हॉट्सअपवर चालवलं नाही, काम करत राहिलो.